नमस्कार। MPSCची तयारी कशी करायची, नेमकी तयारी कशी करायची, कसा अभ्यास करायचा, हा विषय आपण पाहत आहोत। या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत। MPSCची तयारी करण्या अगोदर तुम्हाला ठाम विश्वास असला पाहिजे, एक खात्री असली पाहिजे, पक्का आत्मविश्वास असला पाहिजे की मी ही परीक्षा देणार आणि या परीक्षेत नक्की यश मिळवणार। पक्की खात्री असल्याशिवाय, पक्का आत्मविश्वास असल्याशिवाय या MPSCच्या परीक्षेचा फॉर्म भरू नका। आधी तुम्हाला पक्का विश्वास असला पाहिजे, पक्की खात्री असली पाहिजे, तुमचं नियोजन पक्का असलं पाहिजे, तडजोड पक्की असली पाहिजे। तुमचा वेळ वाया जाऊ नये, तुमची मेहनत वाया जाऊ नये, तुमचे कष्ट वाया जाऊ नये, तुमचा पैसा वाया जाऊ नये, तुमचं काहीच वाया जाऊ नये, तुमचं वर्ष वाया जाऊ नये। यासाठी आधी तुम्ही पक्का निश्चय करा, पक्का निर्धार करा, आपल्या मनाची तयारी करा, आपली तयारी करा। अभ्यासाची तयारी करण्या अगोदर आधी स्वतःला तुम्ही काही प्रश्न विचारा, स्वतःला काही प्रश्न विचारा। मी त्या नक्की परीक्षेत पास होऊ शकेल का, मी त्या परीक्षेत नक्की यश मिळवू शकेल का, मला पक्की खात्री आहे का की मी पक्का त्या परीक्षेत पास होऊ शकेल। पक्की खात्री असल्याशिवाय, पक्का आत्मविश्वास असल्याशिवाय, पक्की गॅरंटी असल्याशिवाय यश मिळू शकणार नाही, यश मिळत नाही आणि तुम्ही त्या गोष्टीत सक्सेस होत नाही आणि MPSCच्या परीक्षेत पक्का यश मिळवता येत नाही। म्हणून आधी तुमच्या मनाची तयारी करा, तुमच्या विचाराची तयारी करा, तुमची तयारी करा, तुमच्या स्वतःची तयारी असली पाहिजे, प्रगतची तयारी असली पाहिजे, पक्का आत्मविश्वास असला पाहिजे, दृढ निश्चय असला पाहिजे, निर्धार असला पाहिजे, तरच तुम्हाला पक्का यश मिळेल, तुमचं जीवन सुंदर होईल। म्हणून आधी आपल्या मनाची स्वतःची तयारी करावी लागते, मग नंतर अभ्यासाची तयारी करावी लागते। परंतु आधी ठरवा, आधी निश्चित करा, आधी निर्धार करा की तुमच्या मनाची तयारी आहे का, तुमची स्वतःची तयारी आहे का, हे आधी ठरवा आणि नंतर MPSCची परीक्षा द्या, MPSCचा अभ्यास करा, MPSCची तयारी करा। परंतु आधी तुम्ही स्वतः तयार आहात की नाही, तुमचं स्वतः आधी मन तयार आहे की नाही, तुमची स्वतःची इच्छा आहे की नाही, तुम्हाला स्वतःला आवड आहे की नाही, तुम्हाला स्वतःला इंटरेस्ट आहे की नाही, तुमची स्वतःची जिद्द आहे की नाही, अभ्यास करण्याची तयारी आहे की नाही, याचा आधी परीक्षण करा, निरीक्षण करा, आत्मपरीक्षण करा आणि नंतर तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरा, या परीक्षेची तयारी करा। आधी स्वतःला तयार केल्याशिवाय, स्वतःला कणखर बनल्याशिवाय, स्वतःला पक्का आत्मविश्वास दिल्याशिवाय कोणताच निर्णय घेऊ नका, कोणतंच काही करू नका, कोणतंच काही ठरवू नका। म्हणून आधी स्वतःला तयार करा आणि नंतर मग पुढचा निर्णय या पुढचं नियोजन तुम्ही ठरवा। परंतु आधी स्वतःला तयार करा। स्वतःची आधी इच्छा आहे की नाही, स्वतःची इच्छा आहे की नाही, स्वतःचा मार्ग आहे की नाही, स्वतः परिपक्व आहात का, प्रत्येक गोष्टीत या सर्व तयारीने, या सर्व बाजूने तुम्ही परिपूर्ण आहात का, सर्व गोष्टीने तुम्ही परिपूर्ण आहात का, हे तुम्ही पहा आणि नंतर तुम्ही MPSCची तयारी करा, या कोणत्याही परीक्षेची तयारी करा। परंतु आधी स्वतः तयार आहात की नाही, स्वतःवर आत्मविश्वास आहे की नाही, स्वतः तुम्ही करू शकता की नाही, स्वतःची आवड किती आहे, जिद्द किती आहे, चिकाटी किती आहे, श्रम करण्याची मेहनत किती आहे, संयम सहनशीलता आहे का, आवडगोडी आहे का, धैर्य आहे का, धाडस आहे का, दूरदृष्टी आहे का, अभ्यास करण्याची तयारी आहे का, याची आधी तुम्ही तयारी करा। पण स्वतःला तुम्ही आधी तयार करा, स्वतःला तुमच्या मनाला आधी तुम्ही तयार करा, सज्ज करा आणि नंतर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करा, नंतर MPSCच्या परीक्षेची तयारी करा, तरच तुम्हाला यश मिळेल, भरगतचं यश मिळेल, चांगलं यश मिळेल, दणदणीत यश मिळेल आणि तुमचे जीवन सुंदर होईल। म्हणून आधी तुम्ही स्वतःला तयार करा, आधी स्वतःचं मन तयार करा आणि नंतर पुढच्या मार्गाला लागा। आणि एकदा तुमची स्वतःची मनात तयारी झाली
एकदा तुमचं मन तयार झालं, एकदा तुम्हाला आत्मविश्वास झाला, पक्का तुमचं मन कणखर झालं की तुम्हाला पक्का आत्मविश्वास विश्वास आला की मी हे करू शकतो, मी चांगल्या रीतीने करू शकतो, माझी तयारी आहे, मी सज्ज आहे, असा विश्वास तुम्हाला प्राप्त झाला की नंतर मात्र स्पर्धा परीक्षेला लागा. आता हे झाली पहिली पायरी. तुमच्या मनाची तयारी झाली, तुमच्या मनाची तयारी झाली, इच्छा झाली, तुमची इच्छा झाली, ही झाली तुमची पहिली पायरी. आता दुसरी पायरी काय? आता स्पर्धा परीक्षेची तयारी करण्या अगोदर तुमचं बेसिक कसं आहे, तुमचं बेसिक कसं आहे, चांगलं आहे की नाही, मराठी, इंग्रजी, गणित हे तुम्हाला चांगल्या प्रकारे येतं की नाही, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, लसावी, मसावी, वर्गमूळ, अशा छोट्या छोट्या ज्या बाबी असतात गणितातल्या, हे तुम्हाला येतं की नाही, हे समजतं की नाही, ही आधी तुम्ही पहा. म्हणून या बेसिककडे आधी लक्ष देणे आवश्यक आहे. दुसरी पायरी बेसिकची आहे. म्हणून तुम्हाला बेसिक आलं पाहिजे, तुम्हाला बेसिक जमलं पाहिजे, तुम्हाला बेसिक जमलं पाहिजे, तरच तुम्हाला स्पर्धा परीक्षा चांगल्या रीतीने देता येते आणि चांगल्या रीतीने करता येते. म्हणून तुम्ही आधी स्पर्धा परीक्षेची तयारी करा. म्हणून तुम्ही आधी बेसिक तयार करा. तुमचं बेसिक परफेक्ट झालं पाहिजे. गणितामध्ये सर्व प्रोसेस तुमच्या चांगल्या रीतीने झाल्या पाहिजे. बेरीज असो, वजाबाकी असो, भागाकार असो, गुणाकार असो, लसावी मसावी असो, या इतर बाबी भरपूर आहेत. मायनस प्लसचं गणित असतील, या कसोट्या असतील, टेस्ट असतील, या भरपूर काही रोमनांक असतील, काही असतील, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, नैसर्गिक संख्या, या सर्व बाबीची तयारी तुम्हाला आधी झाली पाहिजे. आणि तुम्हाला बेसिक म्हणजे गणिताचं बेसिक तुमचं परफेक्ट झालं पाहिजे. तसेच इंग्रजी तुम्हाला चांगली रीतीने वाचता आली पाहिजे, इंग्रजी तुम्हाला चांगली रीतीने समजली पाहिजे, त्याचा अर्थ समजला पाहिजे, त्या प्रश्नाचा अर्थ समजला पाहिजे. म्हणजे इंग्रजीसुद्धा चांगल्या रीतीने जमली पाहिजे, इंग्रजीचं बेसिकसुद्धा चांगल्या रीतीने आलं पाहिजे. तसेच मराठीचं बेसिकसुद्धा चांगल्या रीतीने आलं पाहिजे. मराठी वाचता आली पाहिजे, मराठी लिहिता आली पाहिजे, मराठी समजली पाहिजे, काना, मात्रा, वेलांटी, उकार, व्याकरण हे सगळं आलं पाहिजे. आणि इंग्रजीसुद्धा लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे, समजली पाहिजे, आणि त्याचं व्याकरणसुद्धा चांगल्या रीतीने आलं पाहिजे. म्हणजे तिन्ही विषयाची दुसऱ्या पायरीमध्ये तिन्ही विषयाचं बेसिक तुम्हाला चांगल्या रीतीने जमलं पाहिजे, आलं पाहिजे. आणि एकदा तुम्हाला हे बेसिक आलं, एकदा तुम्हाला हे बेसिक जमलं की मग नंतर तुमची तिसरी पायरीनुसार तुम्ही अभ्यास केला पाहिजे, चांगला अभ्यास केला पाहिजे, सुंदर अभ्यास केला पाहिजे. आणि मग नंतर तुमचे जनरल नॉलेज तुम्ही वाढवलं पाहिजे. काय वाढवलं पाहिजे? जनरल नॉलेज. जनरल नॉलेज वाढवण्यासाठी तुम्हाला वेगळ्या प्रकारची पुस्तके वाचावी लागतील. कोणतंही पुस्तक असो, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, वर्तमानपत्र, इतर जनरल नॉलेजची पुस्तकं असतात. ती सर्व माहिती तुम्हाला घ्यावी लागेल. सगळ्या घडामोडीची माहिती तुम्हाला घ्यावी लागेल, सगळ्या बाबीची माहिती तुम्हाला घ्यावी लागेल, सगळे प्रश्न तुम्हाला तयारी करावं लागेल. तर तुमचं स्पर्धा परीक्षा चांगली जाईल, व्यवस्थित जाईल, मजेशीर जाईल, मस्त जाईल. म्हणून तुम्हाला सगळ्या प्रकारची तयारी करावी लागेल. तिसऱ्या पायरीमध्ये तुम्हाला जनरल नॉलेज वाढवावं लागेल. जनरल नॉलेज तुमचं जेवढं चांगलं तेवढं तुमची परीक्षा चांगली जाईल. म्हणून तुम्हाला जनरल नॉलेज जास्तीत जास्त माहीत असले पाहिजे. उदाहरणार्थ, माणसाच्या शरीरात हाडे किती, सध्याचे पंतप्रधान कोण, पहिले राष्ट्रपती कोण, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण, टीव्हीचा शोध कोणी लावला, असे सगळ्या प्रकारचे जनरल नॉलेजचे प्रश्न तुम्हाला माहीत असले पाहिजे. जनरल नॉलेज पक्का झाल्याशिवाय तुमचा विकास होत नाही, तुमची प्रगती होत नाही. म्हणून जनरल नॉलेज तुमचं पक्का झालं पाहिजे. जनरल नॉलेज पक्का करा. जर जनरल नॉलेज पक्का झालं तर तुमची स्पर्धा परीक्षा चांगली जाईल, तुम्हाला चांगले मार्क पडतील आणि तुम्ही त्या परीक्षेत चांगल्या रीतीने उत्तीर्ण व्हाल आणि तुम्हाला तुमचं जीवन सुंदर होईल. आणि तुम्हाला मग आपल्या याच्यानुसार, आपल्या ध्येयानुसार, आपल्या स्वप्नानुसार मार्ग सापडेल, दिशा सापडेल. म्हणून तुम्ही आधी जनरल नॉलेज वाढवा. म्हणून बेसिक नंतर तुम्ही जनरल नॉलेज वाढवा, खूप जनरल नॉलेज वाढवा. म्हणून त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारची पुस्तके वाचा, वेगळी पुस्तके वाचावं लागतील तुम्हाला, वेगळ्या प्रकारची पुस्तके वाचावं लागेल. जनरल नॉलेज वाढवण्यासाठी वेगळ्या प्रकारची तुम्हाला पुस्तके वाचावी लागतील, वर्तमानपत्र वाचावं लागतील, निघणारे साप्ताहिक वाचावं लागतील, मासिक वाचावं लागतील, वार्षिक वाचावं लागतील. सर्व प्रकारची पुस्तकं तुम्हाला वाचावं लागतील आणि सर्व प्रकारच्या पुस्तकातून तुमचं जनरल नॉलेज वाढेल. म्हणून सर्व प्रकारची पुस्तके वाचूनच तुमचं जनरल नॉलेज वाढेल आणि पक्का होईल. आणि मग या दृष्टीनेच तुमची तयारी होईल. म्हणून बेसिक पक्का झालं, जनरल नॉलेज पक्का झालं. आता चांगला अभ्यास करावा लागेल, सराव करावा लागेल,
चांगल्या रीतीने सराव करावा लागेल तुम्हाला. वेगळ्या लेखकाची पुस्तके वाचावं लागतील, वेगळ्या प्रकारचे गणित सोडून बघावं लागतील. आता बेसिकचं झालं, परंतु पुढचे गणित तुम्हाला सोडावं लागतील. पुढचे गणित तुम्हाला सोडावं लागतील, वेगळ्या प्रकारचे गणित सोडावं लागतील. कारण वेगळ्या प्रकारचे गणित असतात, त्यासाठी अंकगणित तुम्हाला पूर्ण करावं लागेल. वेगळ्या लेखकाची पुस्तके तुम्हाला सोडून बघावं लागतील, बुद्धिमत्तेची पुस्तकं सोडून बघावं लागतील, गणिताची पुस्तकं सोडून बघावं लागतील, मराठी सगळ्या प्रकारची पुस्तके तुम्हाला सोडून बघावं लागतील. त्याच्यातलं सगळ्या प्रकारचे पुस्तकाचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल, जनरल नॉलेजचा आणि इतर सगळ्या पुस्तकाचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. कारण वेगळ्या प्रकारचे गणित असतात, वर्गमूळ आधारित, संख्यावर आधारित, शेकडेवारी, नफा तोटा, टक्केवारी, या सगळ्या प्रकारच्या आधारावरही गणित असतात. सगळ्या प्रकारचे गणित तुम्हाला आले पाहिजे, सगळं तुम्हाला जमलं पाहिजे. गणितामध्ये तुम्ही निपुण झाला पाहिजे, परफेक्ट झाला पाहिजे. मराठीचं तुम्हाला सगळं आलं पाहिजे, इंग्रजी तुम्हाला सगळं आलं पाहिजे, ग्रामर तुम्हाला सगळं जमलं पाहिजे, व्याकरण तुम्हाला सगळं जमलं पाहिजे. कारण केव्हा कोणता प्रश्न विचारील काही सांगता येत नाही, केव्हा कोणता प्रश्न येईल काही सांगता येत नाही, किंवा कोणतं विचारतील काही सांगता येत नाही. म्हणून सगळ्या विषयाची तयारी तुम्हाला करावी लागेल, सर्व बाबतची तयारी तुम्हाला करावं लागेल. यासाठी तुम्हाला वेगळ्या पुस्तकाचा अभ्यास करावा लागेल आणि जास्तीत जास्त तुम्हाला 7-8 तास तरी अभ्यास करावा लागेल. अभ्यासाचं नियोजन करायचं, 7-8 तास अभ्यास तुम्हाला करावाच लागेल. तर तुम्ही या परीक्षेत यशस्वी ठरतात, नाही तर ठरणार नाही. तुमचं ध्येय पक्क, आता तुमचं ध्येय पक्क झालं, तुमच्या मनात तयारी झालेलीच, मनात तयारी झालीच आहे, मला करायचं म्हणजे करायचं. त्यासाठी तुम्हाला वेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचावं लागतील, वेगळ्या पुस्तकाचा अभ्यास करावा लागेल आणि 7-8 तास तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तुम्ही अभ्यासाचं नियोजन करा, अभ्यासाचं टाइम टेबल बनवा. यावेळेत हे करायचं, यावेळेत हे करायचं, यावेळेत हेच विषय करायचा, यावेळेस हे विषय करायचं. त्यासाठी टाइम टेबल बनवला, टाइम टेबल बनवा आणि 7-8 तास तुम्ही अभ्यास करा. आणि निर्धार ठेवून, आपलं एक स्वप्न ठेवून, आपलं एक ध्येय ठेवून तुम्ही अभ्यास करा. कारण आधीच ध्येय ठेवावं लागतं, चांगल्याप्रमाणे मनात तयारी करून तेव्हाच आधी ध्येय ठेवावं लागतं. मग ध्येय आधी ठरविलं की त्या मार्गाने तुम्ही चालायचं, त्या मार्गाने तुम्ही वाटचाल करायची, प्रवास करायचा आणि तुमचं जीवन सक्सेस बनवायचं आणि यश मिळवायचं. म्हणून तुम्ही आधी तयारी करा, ध्येय पक्कं ठेवा आणि त्याचाच तुम्ही 8-8 तास अभ्यास करा, चांगला अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा. टेन्शन नाही, टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. मी पास होईल की नाही, मला मार्क कमी पडतील का, मी नापास होईल का, मी सक्सेस होईल की नाही, मला यश मिळेल की नाही, असा निगेटिव्ह विचार करायचा नाही, पॉझिटिव्ह विचार करायचा. काय करायचा? पॉझिटिव्ह विचार करायचा, निश्चय पक्का. कारण तुम्ही आधी तयार झालेली आहे, निगेटिव्ह विचार करायची काही गरज नाही. म्हणून चांगला विचार करायचा आणि हसून खेळून अभ्यास करायचा, आनंदी मन ठेवून अभ्यास करायचा, चांगलं मन ठेवून अभ्यास करायचा, प्रसन्न मन ठेवून अभ्यास करायचा, प्रसन्नतेने अभ्यास करायचा, आनंदाने अभ्यास करायचा. तरच तुम्हाला यश मिळेल अथवा मिळणार नाही. म्हणून नाराज राहून, दुःखी राहून, जड अंतकरणाने अभ्यास नाही करायचा, जबरदस्ती अभ्यास करायचा नाही. मन मोकळेपणाने चांगल्या रीतीने, छान रीतीने तुम्ही अभ्यास करायचा. तरच तुमचं ध्येय तुम्हाला साकार करता येईल, तुमचं स्वप्न साकार करता येईल. कारण जीवन खूप संकटमय आहे, समस्यामय आहे, दुःखमय आहे. म्हणून तुम्ही जर आता चांगली तयारी केली, तुम्ही जर आता चांगला अभ्यास केला, तुम्ही जर आनंदाने प्रसन्नतेने अभ्यास केला, तुम्ही जर तुमचं स्वप्न ध्येय समोर ठेवून, तुमचं ध्येय समोर ठेवून अभ्यास केला, मनात आणून अभ्यास केला, आवडीनं अभ्यास केला, इंटरेस्टनं अभ्यास केला, तर तुमचं ध्येय साकार होईल, स्वप्न साकार होईल. म्हणून आईवडिलाच्या जीवावर न राहता तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा आणि आपलं ध्येय, आपलं स्वप्न तुम्ही साकार करा. तुम्ही करू शकता, तुमच्यात हिंमत आहे, तुमच्या क्षमता आहे, तुम्ही करू शकता. सर्व काय करू शकता तुम्ही, जगात असं की कोणतीच गोष्ट नाही, तुम्ही करू शकता. तुम्ही समर्थ आहात, तुम्ही करू शकता. तुमचं भवितव्य तुम्ही घडू शकता. तुमचे ध्येय, कारण तुमचं भवितव्य तुम्हाला ठरवावं लागेल, तुमचं जीवन तुम्हाला सुधारावं लागेल, तुम्हालाच यश मिळावं लागेल. कोणीही काही करणार नाही. आईवडील फक्त मार्गदर्शन करतील, ईश्वर फक्त चांगली दिशा दाखवाल, मार्गदर्शन करील, साथ देईल. परंतु मेहनत कष्ट तुम्हालाच करावं लागतील, परिश्रम तुम्हालाच करावं लागतील, चांगला अभ्यास तुम्हालाच करावा लागेल, कोणीही करणार नाही. मग तुमचं जीवन तुम्हाला सुधारावं लागेल, तुम्हालाच रंगीन बनवावं लागेल, तुम्हाला छान बनवावं लागेल. म्हणून तुम्ही मेहनत करा, कष्ट करा आणि 8-8 तास अभ्यास करा आणि चांगल्या अभ्यास करा, मनात ठेवून अभ्यास करा, भूकंपट्टी करू नका. वाचन करा, सतत वाचन करा, मननचिंतन करा, वाचन करा, मननचिंतन करा, वाचन करा, लिहा, मननचिंतन करा, वाचन करा, लिहा, मननचिंतन करा. भूकंपट्टी पाठांतर काही करू नका. वाचनामध्ये सर्व येतं, पण वाचन करा, भूकंपट्टी करू नका. वाचन करा, सतत वाचन करा, सतत वाचन करा, मननचिंतन करा, लिखाण करा, वारंवार वाचा आणि हसत खेळत आनंदाने अभ्यास करा. तुम्हाला हवे ती मिळेल, पाहिजे ती मिळेल. तुम्ही परीक्षेत यशस्वी व्हाल आणि MPSC परीक्षेत तुम्ही चांगल्या रीतीने द्याल आणि तुम्ही चांगल्या रीतीने पास व्हाल आणि तुमचं ध्येय, तुमचं स्वप्न तुम्ही साकार करसाल. म्हणून
चांगल्या रीतीने अभ्यास करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.